वर्धा शहराला लागून असलेल्या बोरगाव मेघे सिद्धार्थ नगरात मध्यरात्री रस्त्यालगतच्या 25 ते 30 दुकानांना अचानक आग लागली। या आगीत काही दुकानं जळून पूर्णपणे खाक झाली तर मोठं नुकसान देखील झालं आहे। सिद्धार्थ नगरात एकाला लागून एक दुकानं आहेत। यात भंगाराची दुकानं, ऑटोमोबाईल शॉप, टायर शॉप आहे। याच सर्व दुकानांना एका पाठोपाठ एक आग लागली आणि काही दुकानं पूर्णपणे जळून खाक झाली। आग कशी लागली याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही। आग लागल्याचे दिसताच स्थानिक नागरिकांनी आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले आणि अग्निशमन दलाला माहिती दिली। अग्निशमन दल, पोलीस प्रशासन, महसूल विभाग आणि वीज विभागाचे कर्मचारी लगेच तिथे पोहोचले। शहरातील पॉवर हाऊस याच मार्गावर आहे। या पॉवर हाऊसची टॉवर लाईन याच दुकानांवरून जाते, त्यामुळे मोठा अपघात होण्याचीही शक्यता होती। या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही। अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवलं। या आगीत लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे। या स्थितीचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीनं। वर्धा शहरालगत असलेल्या बोरगाव मेघे या परिसरात सिद्धार्थ नगर या भागात जाणारा हा रस्ता आहे आणि या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात रोडवरती काही टपरी आहेत, खानावळ आहेत, काही गॅरेजची दुकाने आहेत, काही भंगारची दुकाने आहेत आणि रात्रीच्या 12:30च्या सुमारास या दुकानांना आग लागली। नेमकी आग कशाने लागली हे सध्या आपल्याला कळू शकलेले नाही, पण घटनास्थळी नगरपालिकेचे अग्निशामक दल, भूगाव स्टीलचे अग्निशामक दल आणि MSCBचे कर्मचारी तैनात झाले आहे। पोलीस विभाग इथे तैनात झालेला आहे आणि इथे जे पूर्ण लाईनला जे आग लागली होती त्याला विझवण्याचं काम युद्ध पातळीवरती चालू आहे। प्रशासनाचे अधिकारी इथे दाखल झालेले आहेत आणि नेमकी आग कशाने लागली यावरती सध्या कोणी बोलायला तयार नसलं तरी नेमकी आग आणि उन्हाळा आज 47-45च्या वर आज ऊन तपली होती। वर्धेचं तापमान 45च्या वर होतं। अशातच या टिनाच्या क्षेत्रात असलेले जे खानावळ आहेत, गॅरेज आहे आणि यावरतीच बोलण्यासाठी काही या क्षेत्रातील दुकानदार आहेत आपल्याजवळ। काय सांगाल दादा, किती वाजता हे आग लागली आणि कशा पद्धती इथे कोणकोणते दुकान आहेत? दुकान बंद केलं आणि घरी गेलो होतो। घरी पोहोचत नाही तर 12 दरम्यान आग लागली। आम्हाला माहीत पडलं आग लागली म्हणून आम्ही इथे पोहोचलो। कोणकोणते दुकानं या भागात आहेत? आणि माझा खानावळ आहे, बाजूनं ट्रान्सपोर्ट आहे, बाजूनं भंगारची दुकानी आहे, असे 2-4 दुकानी त्या आजूबाजूला। किती दुकानं असतील साधारण इथे? एक कमीत कमी 5-6 दुकानाचं नुकसान झालं। नक्कीच या भागात 25 ते 30 दुकानं आहेत, एका रांगेत आहेत, वरून मोठी टावर लाईन गेलेली आहे आणि मोठं नुकसान होताना इथे आपल्याला वाचलेलं आहे। 5 ते 7 दुकानांना पूर्ण भस्मसात झालेले आहेत। खानावळ आहेत आणि टायरचे दुकानं आहेत आणि गॅरेज आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे आणि यामुळे स्थानिक नागरिकांमध्येही मोठ्या भीतीचं वातावरण सध्या आपल्याला दिसत आहे। सुरेंद्र आमटे, न्यूज वर्धा।